सिव्हिल हॉस्पिटल जवळील सोलापूर महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाक्यांमधून व लोधी गल्ली लष्कर या विभागातील असंख्य अनधिकृत नळांच्या कनेक्शन्समधून काल संध्याकाळपासून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे। हे पाणी सिव्हिल हॉस्पिटल, आरके हॉस्पिटल असे रस्त्यावरून व ड्रेनेजच्या चेंबरमधून वाहत जाऊन अश्विनी हॉस्पिटलच्या मैदानापर्यंत जात आहे। आरके हॉस्पिटलच्या जवळील ड्रेनेजच्या चेंबरमधून अक्षरशः स्वच्छ पाण्याचे कारंजे उडताना दिसत आहे। विशेष म्हणजे या बाबतीत डॉक्टर संदीप आडके यांनी मंगळवारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर ओंबासे यांची समक्ष भेट घेऊन तक्रार करून सांगितलेले असताना सुद्धा महानगरपालिका प्रशासन यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही। या परिसरात महानगरपालिकेचे पंप हाऊस असून मुख्य जलवाहिनी असल्यामुळे येथून दररोज पाणी सोडले जाते व अशी लाखो लिटर पाण्याची गळती दररोजच या रस्त्यावरून होताना दिसत आहे। एकीकडे सोलापुरात 7 दिवसाआड पाणी मिळत आहे, म्हणून लोक रस्त्यावर उतरलेले असताना येथे दररोज